लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक जनतेने हाती घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुनीता सचिन शिंदे, अंबादास जगन्नाथ खैरे, पूनम दिगंबर मोगरे, हर्षद नंदलाल पटेल हेच सक्षम उमेदवार निवडून देण्याची मानसिकता मतदारांमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे। या चारही उमेदवारांनी प्रभागातील एकूण एक परिसर पिंजून काढताना मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या संकल्पना आणि मते जाणून घेतली आणि नागरी मूलभूत सुविधांविषयी चर्चा केली। दरम्यान कार्यकर्ते आणि समर्थकांसह पदाधिकाऱ्यांनी या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। प्रभाग 3 मधील सर्व मतदारांना माझा नमस्कार। माझ्या पतीने जेव्हा हा निर्णय घेतला की माझ्या प्रभागासाठी उभं राहणार, तेव्हा मला माहीत होतं की ही फक्त निवडणूक नाही, ही आपल्या परिसराच्या भविष्यासाठी लढाई आहे। मी स्वतः पाहिलं आहे त्यांना, रात्री अपरात्री कुणाचा फोन आला, कुणाचं पाणी थांबलं, कुणाच्या घरात आजारपण आलं, तेव्हा माझे पती धावून गेले। त्यांनी कधी वेळ, कधी आरोग्य, कधी घर, कधी स्वतःचा आराम न पाहता फक्त एकच विचार केला, माझ्या प्रभागातला माणूस त्रासात नसावा। आज मी तुमच्याकडे एक बहिणीसारखी विनंती करायला आली आहे की आपल्या मुलांसाठी सुरक्षित रस्ते, महिलांसाठी स्वच्छतागृह, वृद्धांसाठी औषध आणि मदत, गरीब कुटुंबासाठी शासनाच्या योजना, हे सगळं काम पुढेही सुरू राहण्यासाठी तुमचा एक मताचा आशीर्वाद मला हवा आहे। तुमचं मत म्हणजे आमची ताकद आहे आणि तुमचा विश्वास म्हणजे आमचा श्वास आहे। मराठी माणसाचा पक्ष शिवसेना आणि आपला राष्ट्रवादी, आपली राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युतीचे उमेदवार सौ सुनीताताई शिंदे, पूनमताई दिगंबर मोगरे, हर्षदभाई पटेल, अंबादास खैरे यांना तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करा। दोन धनुष्यबाण, दोन घड्याळ, लक्ष द्या, लक्ष द्या। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सेना विजय असो, विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय श्रीराम। जे 10 वर्ष झाले नाही, उमेदवार जिंकून आले, प्रजाने विश्वास ठेवला त्यांच्यावर, पण तेव्हा पण त्यांनी ते काम लक्ष नाही दिलं, तर प्रजाचे ते काम त्यांनी होऊन गेले। मग आता ते काम करायलासाठी चारही उमेदवारांना निवडून आणायचे आम्ही आवाहन करतो। या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरातील जाणता आणि जागृत मतदार असलेल्या भागांना भेटी दिल्या। यावेळी टकलेनगर, कृष्णानगर, गणेशवाडी, सहजीवन नगर आदी भागात त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या। यावेळी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून स्वागतही करण्यात आले। यावेळी महिला उमेदवारांचेही औक्षण करून त्यांना मतदारांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।